बंगल्याबाहेर गाड्यांचा आवाज अजूनही घुमत असतो. आर्यन, सिया आणि समीर धावत बाहेर येतात. ते तिघेही एका बाजूला लपतात. समीर हळू आवाजात म्हणतो, आपल्याला इथून निघावं लागेल, आत्ताच. आर्यन काही बोलत नाही. तो अजूनही त्या फोटोमध्ये हरवलेला असतो. सिया त्याच्याकडे पाहते. आर्यन, त्या फोटोमध्ये कोण होता? आर्यन हळू आवाजात म्हणतो, तो माणूस. मी त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो. समीर गंभीर होतो. म्हणजे तो अजूनही तुझ्याजवळ आहे? आर्यन मान हलवतो. ते तिघेही तिथून निघतात. रात्रीचा रस्ता शांत असतो. काही वेळानंतर ते एका सुरक्षित ठिकाणी पोहोचतात. आर्यन पुन्हा तो फोटो काढतो. सिया जवळ येते. ती म्हणते, मला दाखव. आर्यन फोटो पुढे करतो. सिया फोटो पाहते आणि थबकते. ती हळू आवाजात म्हणते, हा तर. समीरही फोटो पाहतो. त्याचा चेहरा बदलतो. तो म्हणतो, हे शक्यच नाही. आर्यनचा आवाज गंभीर होतो. तो म्हणतो, हा माणूस माझ्या वडिलांचा जवळचा मित्र आहे. सिया विचारते, म्हणजे तो तुमच्या घरात येत जात असतो? आर्यन उत्तर देतो, हो. आणि बाबा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. समीर विचारात पडतो. तो म्हणतो, मग हे प्रकरण खूप मोठं आहे. सिया म्हणते, म्हणजे तुमच्या वडिलांनाही काहीतरी माहिती असू शकतं. आर्यन काही क्षण शांत राहतो. मग तो म्हणतो, किंवा तेही यामध्ये गुंतलेले असू शकतात. तिघेही एकमेकांकडे पाहतात, कारण हा विचारच खूप मोठा असतो. तेवढ्यात आर्यनचा फोन वाजतो. तो स्क्रीनकडे पाहतो. स्क्रीनवर नाव दिसतं, बाबा. आर्यनचा श्वास थांबतो. सिया विचारते, उचलणार आहेस? आर्यन काही क्षण विचार करतो. मग कॉल उचलतो. फोनवरून आवाज येतो, आर्यन, तू कुठे आहेस? आर्यन शांतपणे उत्तर देतो, का? त्याच्या वडिलांचा आवाज थोडा बदललेला असतो. ते म्हणतात, मला सगळं कळलंय. तू काय शोधतोयस तेही. आर्यनचा चेहरा बदलतो. तो विचारतो, तुम्हाला कसं कळलं? फोनवर काही क्षण शांतता असते. मग उत्तर येतं, कारण मीही त्या रात्री तिथे होतो. सिया आणि समीर दचकतात. आर्यन थबकतो. तो हळू आवाजात म्हणतो, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे? त्याचे वडील शांतपणे म्हणतात, हो. पण जे तुला वाटतंय ते पूर्ण सत्य नाही. आर्यनचा आवाज कठोर होतो. मग पूर्ण सत्य काय आहे? त्यांचे वडील म्हणतात, जर तुला खरंच सगळं जाणून घ्यायचं असेल तर उद्या माझ्याशी भेट. आर्यन विचारतो, कुठे? उत्तर येतं, जिथे सगळं सुरू झालं होतं. फोन कट होतो. तिघेही शांत उभे राहतात. सिया म्हणते, तुझ्या बाबांना सगळं माहिती आहे. समीर म्हणतो, पण ते सत्य लपवत आहेत. आर्यन हळू आवाजात म्हणतो, नाही, ते काहीतरी मोठा लपवत आहेत. आणि आता आपल्याला ते समोर आणायचं आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, आर्यनचे वडील त्या रात्री तिथे का होते आणि ते सत्य का लपवत आहेत? याचं उत्तर मिळेल पुढच्या एपिसोडमध्ये. पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी स्टोरीबॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.